5 लाख रुपये नगदी आणा आणि बिल घेऊन जा। उपविभागीय पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नागपूर येथे अभियंता सौरभ पवार आणि डिप्टी इंजिनियर रत्नदीप रामटेके यांनी बिल पास करायचे असतील तर 5 लाख रुपये नगदी आणा आणि बिल घेऊन जा असा आरोप गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर वीरेंद्र लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर केला आहे। दीप हॉटेल रामटेक येथे दिनांक 30 सप्टेंबर रोजी परसोडा रामटेक येथील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर वीरेंद्र लोखंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग रामटेकच्या जलजीवन मिशन अंतर्गत मौजा उमरी ग्रामपंचायत, मौजा बोरी ग्रामपंचायत, मौजा चौघान ग्रामपंचायत, सोनेघाट, मौजा शिवनी ग्रामपंचायत येथे केलेल्या कामाच्या फायनल बिलाची मागणी केली असता उपविभागीय अभियंता सौरभ पवार आणि डिप्टी इंजिनियर रत्नदीप रामटेके यांनी 5 लाख रुपये नगदी आणा आणि बिल घेऊन जा असे म्हणालेत आणि अपशब्दाने अपमान केला। तसेच तुला जिथे जायचे असेल तिथे जा, बिल मिळणार नाही अशी ताकीद दिली असा आरोप केलेला आहे। माझे बिल न निघाल्याने मी कर्जबाजारी झालो आहे। माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असून पाणीपुरवठा विभागाकडे जुने 1,80,00,000 रुपये बिल 1.5 वर्षांपासून प्रलंबित आहे। जर माझ्यावर कोणताही हमला किंवा जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला तर त्याची संपूर्ण जबाबदारी डिप्टी इंजिनियर रत्नदीप रामटेके यांची राहील असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। रामटेक पोलीस स्टेशनला दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल केलेली आहे। हे विशेष सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम, रामटेक। लेटर घेऊन गेलो त्यावेळेस त्यांनी माझ्यासोबत वाद घालला आणि जेव्हा फिरवत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की जोपर्यंत 5 लाख रुपये मला भेटणार नाही तोपर्यंत तुझे बिल मी देणार नाही। डेप्टी आणि जेई यांची दोघांची संगनमत आहे आणि ज्या अडचणी होत्या ग्रामपंचायतमध्ये, जसं सोनेघाट ग्रामपंचायतमध्ये आहे, चिचाळा ग्रामपंचायतमध्ये, आणखी बाकी ग्रामपंचायतमध्ये अडचणी ज्या सुरू आहेत त्या आम्ही सांगितल्या तर त्यांनी हे सांगितलं की मी आपल्या लेवलवर ते पूर्ण करेन आणि 9 महिने झाले यांनी एकही कॉन्ट्रॅक्टरचं बिल दिलेला नाही आणि आमच्यावर उपासमाराची वेळ आलेली आहे। अशा डेप्टी इंजिनियर आणि जेईमुळे आम्हाला मानसिक त्रास होऊन राहिला आहे आणि आत्महत्याला हे प्रवृत्त करून राहिलेले आहे। आमच्या हेल्थची सिक्युरिटी डिपॉझिट, आमची बीट कॅपॅसिटी यांच्यामुळे कम होऊन राहिली आहे। FDR आमचे फसलेले आहे, हे सर्व विषय होऊन राहिले आहे सर। आता आम्ही साईटवर घेऊन जातो तर गव्हर्नमेंटनी यांना गाडी दिलेली आहे त्या साईटवर येण्याकरता। हे लोक घरी आणण्या जाण्यासाठी गाडीचा यूज करतात, परंतु ते आम्हाला गाडी घेऊन बोलवतात तुमच्या साईटवर चालण्यासाठी तुम्ही गाडी घेऊन या, कोणती विजिट राहिली आम्हाला बोलवतात अशा प्रकारचं। आणि इथे हेडक्वार्टर दिलेलं आहे या डेप्टी इंजिनियर जेईला, इथं राहत नाही, ते हप्त्यातून एकदा मिळतात, त्याच्यानंतर ते सगळे नागपूरला राहतात। अशा प्रकारे कोणाचेही यांच्यावर कंट्रोल नाही, याच्यावर कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे ही मी विनंती करतो। त्याकडे यांची तक्रार केलेली आहे परंतु त्याच्यावर काही ॲक्शन झालेलं नाही। त्या डेप्टी इंजिनियरनी अथवा वरिष्ठांनी दुसरा डेप्टी इंजिनियर द्यावा, त्यामुळे आमच्या कामाला सुरळीतपणा येईल। काही ठिकाणी इलेक्ट्रिकचे प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी सोलरचे प्रॉब्लेम आहे, आमच्या स्कीम रखडलेल्या आहे, 90% 80% कामं झालेलं आहे। असा हा ॲरोगंट माणूस साईटवर येत नाही, त्यांच्या ऑफिसमध्ये गेलं तर ते लोक उलट बोलतात, आम्हाला जेव्हा टाईम मिळेल तेव्हा येऊ, तर ते दुसरे आले इथे आणि नाही तर दुसऱ्याला चार्ज मिळवत जेणेकरून जलजीवन मिशनला चालना मिळेल। बिल तर मिळतच नाही आहे, परंतु बिल आमचे सबमिटच नाही होईल तर पैसे कसे मिळेल? 9 महिन्यापासून तर एकही काम नाही झालं या क्षेत्रामध्ये रामटेक तालुक्यात। ते जेव्हापासून इथे जॉईनिंग झाले एकही काम नाही झालं, एकही लोकांचे बिल नाही दिले। तुम्ही जाऊन चेक करा ऑफिसमध्ये किती बिल दिले यांनी, कोणतं काम करून राहिले 9 महिन्यापासून। हे परमेश्वरला अगोदर होते, तिथे ब्लॅक मध्ये बिल हे लोक करून राहिलेले आहे आणि रामटेककडे पूर्ण दुर्लक्ष आहे।